जनतेनं नाकारल्यानं पराभव झालाय, ईव्हीएममुळे नाही अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर केलेली आहे। रोहित पवारांना आता कोणतंही काम उरलेलं नाही असं म्हणत शरद पवार यांचा अध्याय संपलाय अशी टीका सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी केलेली आहे। शरद पवार यांचा अध्याय संपलाय असं एक मोठं वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलेलं आहे। महाविकास आघाडीचा पराभव जो झालाय तो जनतेनं नाकारल्यामुळे झालेला आहे, ईव्हीएममुळे नाही असं सुद्धा गोपीचंद पडळकर महाविकास आघाडीवर टीका करत म्हणतात। आपल्यासोबत गोपीचंद पडळकर सर आहेत। सर, ईव्हीएम वर पुन्हा एकदा आक्षेप घेतला जातोय। तुम्ही आज आंदोलन केलं ईव्हीएमच्या समर्थनात, काय सांगाल महाविकासच्या? याचा अर्थ असा आहे की आपण आता नवतंत्रज्ञान स्वीकारतोय। आता देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं सगळे आता मोबाईलवरून आपण पैसे पाठवायला लागलो, हे नवतंत्रज्ञानाचाच भाग आहे ना। डिजिटल सगळं झालंय। आज तुम्ही लोकसभेमध्ये इतक्या मतांनी निवडून आला, हे महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला सुपडा साफ केलं, त्यांची स्टेटमेंट काढून बघा ना। हे जे सगळे चोंबडे बोलतायत ना आज मीडियामध्ये, त्यांची स्टेटमेंट बघा ना। सुपडा साफ करून टाकला, अमुक केलं तमुक केलं, ईव्हीएमचं नाव सुद्धा घेतलं नाही। आणि आता लोकांनी तुमचा सुपडा साफ केल्याच्या नंतर तुम्हाला तर दुसरी जागा दडायलाच नाही ना ईव्हीएम शिवाय। ईव्हीएमच्या पाठीमागच रोहित लपू शकतो, जयंत पाटील लपू शकतो, आणि नाना पटोले आणि संजय राऊत सगळे ईव्हीएमच्याच पाठीमाग दडाय, दुसरी आता जागा ठेवली नाही लोकांनी। शरद पवार खास करून असं म्हणतात की छोटी राज्य होती म्हणून ती आम्हाला मिळाली। पवारांना तुम्ही प्रश्न विचारला मीडियाच्या लोकांनी कराडमध्ये, काय प्रश्न विचारला? ईव्हीएम वरती तुमची शंका आहे का? ते काय म्हणले, माझ्याकडे तसे काही पुरावे नाहीत, मी याच्यावरती बोलत नाही। सकाळी 10ला बोलले, 11 तासात पवाराकडे कुठले पुरावे आले ते तुम्ही मीडियावाल्यांनी त्यांना विचारा। पवारांनी निवृत्ती घेतली पाहिजे असं पण तुम्ही म्हणाला। निवृत्ती घ्यायची गरज नाही, लोकांनी त्यांना बडतर्फ करून टाकलं या सेवेतून। पवारांना राजकारणात काढून टाकलं, उकडून टाकलं मुळापासून, जे परत राजकारणात दिसणार नाहीत। कॅमेरामन आदित्य देसाई सोबत उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।